दिवाळी जवळ येते आणि गणपती जवळ आहे. तुझा आकाशकंदीलचा उत्साह मला असा अफाट अगाध माहितीच आहे. म्हणजे मला असं वाटतं गेल्या 5 वर्षात तुझ्याकडनं किमान मी 5,000 तरी आकाशकंदील घेतले असेल आणि ते आपण विकले असेल. हो. तर तुझ्या सोबतीला तुझी लेक असते, पण मला सांग तुझी लेक सोबत असताना हे अगं इतकं अवाढव्य काम कसोशीनं कसं करतेस आणि कसा वेळ काढतेस? मी वेळ असा काढते की माझं टाइम टेबल आहे, तिचं सगळं व्यवस्थित करून आम्ही दोघी कामाला बसतो. ती पण आई ग. बर. आणि अशी मुलगी तुझ्या पदरात आहे याचं दुःख बिक्क आहे? नाही, अजिबात नाही. ती नॉर्मल आहे. अरे वा. तू नॉर्मल आहे हे जेव्हा म्हणतेस तर हे वाक्य वापरण्यासाठी मला माहितीये तुझे खूप कष्ट घातलेले आहे त्याच्यामध्ये. तर ती नॉर्मल कशी आहे हे मला जर एक्सप्लेन करशील का? नॉर्मल म्हणजे कसं आहे, ती मी जे करते ती करते तसं सेम बघून. कधी मला तिला सांगावं लागलं नाही. आणि उत्कृष्ट चित्रकार आहे ती, उत्कृष्ट हस्तकलाकार आहे ती. आणि पाकिट बनवायला तर 1 नंबर आहे. आणि आकाश कंदील तर खूप सुंदर बनवते. पाहिले ते. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का की ती तुझी ऊर्जा आहे? हो. बरं. तिच्यामुळे मला सगळं शिकायला मिळालं. ओ, तिच्यामुळे शिकलीस? हो. अच्छा. मग मला सांग भावी आयुष्यात म्हणजे आज जसं तू काम करतेस तसं पुढे सुद्धा ती इंडिव्हिज्युअली करेल अशी तुला खात्री? हो. बरं. म्हणजे ती तिच्या पायावर उभी राहू शकते. परफेक्ट. मला सांग ज्या पालकांकडे विशेष मुलं आहेत त्या आयांना तू काय सांगशील एका वाक्यात ग? मी एका वाक्यात हेच सांगेल की तुम्ही त्यांना त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा आणि सगळं काम प्रेमाने करून घ्या. वा 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 वा. आज मी तुझ्या पाठीवर म्हणजे थाप देते कारण किती गुणी आहे मला माहितीये. तर खरं तर तुला कोणत्याही सपोर्टची गरज नाहीये, पण मला असं वाटतं की हा धागा जो आपण जोडलेलो आहोत हा आज धागा मी तुझ्या हातावर असा बांधते आहे आणि आपण असेच जोडल्या जाऊ. मला असं वाटतं धागाच एकमेकांना खूप छान स्ट्रॉंग करत असतो. आणि तो हा धागा आणि ही आमच्या विशेष मुलांनी केलेली छोटीशी भेट आम्ही तुला देतोय. प्राजक्ता, तुझे खूप खूप आभार. अशा मुलांसाठी तू खूप काम करतेस आणि आम्हाला एक ऊर्जा देतेस. तुम्ही आया मला ऊर्जा देता. थँक्यू सो मच. थँक्यू. पूजाच्या आईचा उत्साह बघून तिच्या पदरी विशेष मूल आहे असं कोणालाही वाटणार नाही. खरं तर हे विशेष मूल तिची ऊर्जा असं ती अभिमानानं सांगते आणि तिला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिनं स्वतःचे छंद तिच्या मनाप्रमाणे योजून ठेवलेले आहेत. हा केवढा दृढ विश्वास एका आईला आहे म्हणजे थक्क करणार आहे. आपण साधे स्वतःचे कपडे सुद्धा कोणाला देत नाही किंवा दुसऱ्याच्या आवडीचे कपडे सुद्धा घालायचं धाडस करत नाही. धाडस म्हणण्यापेक्षा आवडनिवड आपण कोणाच्या मनानं जोपासत नाही. पण एका मुलीला सक्षम करण्यासाठी किंवा तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्वतः आईनं तिच्या पावलावर पाऊल टाकावं आणि तीच खरी ऊर्जा आहे हे सांगावं. मला असं वाटतं आईचा मोठेपणा कायमच सगळ्याच्यात असतो, पण यात अजूनही मोठेपणा दिसतो आहे. आणि अशाच पद्धतीनं जर मुलांच्या विचारांची कलाकौशल्यांची जर मांडणी केली तर कदाचित त्यांचं आयुष्य, त्यांच्या आईबाबांचं आयुष्य आणि त्यांच्या घरातल्यांचं कुटुंबियांचं आयुष्य सुद्धा सुखकर होऊ शकेल. म्हणजे हा वेगळा विचार त्या आईनं खरं तर मांडलेला आहे. तर या विचाराचं सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं जर आपण त्याचं नियोजन केलं आणि तो विचार आत्मसात केला तर कदाचित तुम्हा आम्हालाही शक्य